हे बघा मला नाही मी तेच सांगण्याचं ऐका ना तुम्ही ऐकून तरी घ्या. नाही मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय की तुमचं म्हणणं सगळं पटतंय आम्हाला पण काही अपरिहार्य कारणामुळे मनो काय प्रॉब्लेम आहे? नाही काही काही तब्येत ठीक आहे ना त्यांची? हो हो अगदी ठीक आहे. मी मनो काय चाललंय तुझं? थांब ना मी बोलतेय ना त्यांच्याशी. थांब ना मॅडम. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की काही अपरिहार्य कारणांमुळे ना आम्ही आमच्या आयुष्यातून आमच्या कारकिर्दीतून 500वा प्रयोग वगळायचंच ठरवलंय. नाही हो हे बघा आम्ही 500वा न करता डायरेक्ट 501वा प्रयोग करतो. चालेल? मॅडम 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 तुमचे 499 प्रयोग झालेत. हो ना हो ना हो ना. त्यामुळे याच्या पुढे जोही प्रयोग होईल तो 500वाच असणार आहे ना. आणि तुम्हाला एक सांगायचंय की आजच्या आपल्या कार्यक्रमाला एक खास व्यक्ती येणार आहे. अरे वा. हो 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 का? ते खूप मोठे अंतराळवीर आहेत. ते खूप अरे ते काय ते आले. अरे अरे या 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 अरे आले. अय्या नमस्कार. नमस्कार. अवीट. ओ अवीट. ओ शक्यतो हे यानात जाताना घालतात ना? हो ना हो ना हो ना. असं रस्त्यावर ये जा करताना हे घालतात. अरे असू दे असेल त्यांचं काहीतरी असू दे. सर खूप स्वागत आहे सर तुमचं. सर अरे सर तुम्ही आलात कार्यक्रमाला खूप अभिमानाची गोष्ट आहे. एक ओळख करून देतो. ओळख हे आमचे गायक मनोमिलनजी यांचं नाव आहे आणि त्या अवीट रागिणी. आणि हे ते खूप मोठे अंतराळवीर. एरवी जरी अंतराळवीर असले तरी अंतराळ संशोधन ही फक्त त्यांची हॉबी आहे. मुळात ते उत्तम निवेदक आहेत आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचं निवेदनही तेच करणार आहेत. हो का? चालेल ना? चालेल की काहीच हरकत नाही. चालेल म्हणजे काय. बेस्ट लक करा सर. सर तुम्ही निवेदन करा. चला चला मी बसतो. हा सर थँक्यू सर. नमस्कार. थँक्यू. मनू अरे मी तुला काय सांगत होते ते चंद्रावरून एवढा प्रवास आहे ग. मध्ये त्या उल्का लागतात आकाशगंगा लागते. केवढं ट्रॅफिक. आलोच मी कपडे चेंज करून आलो. मनू अरे मनू तू हसतोय. तो आला. हसतोय. मी बोललो होतो तो येणार. तो आला. आला 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 आला. आई अरे काय आला तो आला. मला आनंद झालेला आहे. मनू ऐक माझं. ऐकतोय. हसू नको. नाही हसण्याचा प्रसंग नाही. आई आई मी खरंच सांगते मनू आता आपण ना नशिबाचा भाग म्हणून या माणसाला ग्रेसफुली स्वीकारायला हवं. तो माणूस असला असता तर स्वीकारलं असतं ग. पण तो मुंजा आहे. तो माझ्या अंगुटीवर बसलाय असा. आई परमेश्वर मनू दयाळू आहेस ना रे तू. दयाळू आहेस ना. एवढ्या कलावंतांना आमच्या या भूतलावरनं वर बोलवून घेतलंस. त्यांच्याबरोबर स्वर्गात तुझी एक कर ना मनोरंजन. माझ्यासारखा या पामराला या निकृष्ट दर्जाच्या कलावंताला का त्रास देतोस दरवेळी. गालातल्या गालात हसू नकोस. मनू उत्तर दे मला. गालातल्या गालात हसू नकोस. मनू मला कळतंय तू हसतोयस ते. अरे काय चाललंय मनू. परिणाम झालाय का? बस बघू इथे बस. बस पाणी घे. पाणी पी. तू पाणी पी आणि शांत हो. काय चाललंय तुझं? मी इकडे. मनू माझ्याशी बोल ना रे. तू गोळी घे. घेतो. मी बोलते त्यांच्याशी. शांत राहा. मला ना खरंच काळजी वाटायला लागली. अरे नमस्कार. कसं काय बरेच दिवसांनी. अरे हो झालं ना. थांबा ना. मगाशी झालं. बरोबर मगाशी झालं. प्लीज मी हात जोडते. यावेळी ना तुम्ही
करा, काय करायचं ते करा. आमिरजी हात जोड. कर्टन द्या, कर्टन द्या. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू उर्फ सत्यशील सरपोतदार. सरपोतदार. टिचकी मारणार तू कोण रे? तसं नाही. आणि तू उत्तर का देतेस त्याला टिचकी मारल्यावर? अरे ते इथेच अडकतात. नको देऊस. कार्यक्रम सुरू आहे, मजा थांबा. अरे रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू. मी माझी ओळख करून देतो, माझी माहिती देतो. रसिको, गेले अनेक वर्ष मी सूत्रसंचलनाच्या नावाखाली सूत्रसंचलन करतोय. रसिको, सूत्रसंचलन करतोय. रसिको, लोचन मजनू आणि सत्यशील सरपोतदार ही 2 नावं आहेत, पण आमच्या गल्लीत मला एवढंच बोलवतात. बोल ना, पुढे बोल ना. चला काहीतरी हे सांगतोय. जाऊ दे ना. आणि लोचनजी नीट वागा ना जरा. आमचं जाऊ दे, प्रेक्षकांना तरी घाबरा हो. उद्या त्यांचं कोणाचं डोकं फिरलं ना तर तुमचा लोचन मजनूचा लोचन सुजनू करेल. पड़ गया मुंह पर रे, अरे इसका तो पंच रे. गुटरू गुटरू. रसिको, आता आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. रसिको, आज माझ्या आजूबाजूला फार मोठे मोठे कलावंत बसलेले आहेत. रसिको, इथे माझ्या उजवीकडे बसलेले आहेत मेनोपॉज लेमन. मनोमिलन. मनोमिलन. तो माझ्या बसलेले आहेत मनोमिलन बाराघोडे. स्वरछेडे रे, स्वरचे. एवढे दिवस तू आम्हाला त्रास देतोयस, आडनावही लक्षात नाहीये तुझ्या. नाव सुद्धा नव्हतंच लक्षात. हे नको सांगूस मला. एक्सक्यूज मी, कार्यक्रम सुरू आहे. अरे रसिको, तो माझ्या बाजूला बसलेले आहेत हे मनोमिलन बसलेले आहेत. रसिको, कोण आहे हा? कोण आहे रसिको? हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. 4 चौकात उठून काय उड्या मारत मारत जरी बोलले तरी लक्ष जाणार नाही असं व्यक्तिमत्व. किचनच्या टाईल्सवर रसिको दुधाच्या पिशव्या जशा चिकटवलेल्या असतात तसा धडावर चिकटवलेला चेहरा. 24 आवर्स मेडिकल असतात तर 24 आवर्स कंटाळा त्यांच्या चेहऱ्यावर असतो. सर फक्त पर डे द्या, खायला प्यायला द्या आणि सोडा. कुठे स्किट बीट करून घेता असे भाव? असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर कायम असतात. रसिका हो, पण या भावाच्या खाली मात्र नवीन कारचा EMI लख दिसत असतो. असा हा माणूस, या माणसाच्या गळ्यात कोकिळा रोज राहते. कोणाचा विश्वास बसेल रसिको? अरे कोण अशी ओळख करून देत? कोण देत अशी ओळख करून? हवी नको आता कोणाची ओळख वगैरे करूच. कार्यक्रमाला सुरुवात कर. हिची ओळख करून द्यायची काही गरज नाही. पण त्यांचा पण स्ट्रगल आहे, तो सांगितला पाहिजे. तो तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून सुरू झालाय. गाण्यांचा कार्यक्रम आहे, मुद्द्यावर गाण्याबद्दल अजून एकही शब्द बोललेला नाही आहात. लोचनजी, कसं असतं? असं नाही करणार त्याला. बोल, चल बोल. मूळ मुद्दे पे आते हैं रसिको. मूळ मुद्दे पे आते हैं रसिको. मूळ मुद्दे पे आते हैं. हाँ. आजचा विषय आहे आत्ता बघतोय. थांब ना. आत्ता बघतोय. जाऊ दे. एक शाम मौसीकी के नाम रसिको. क्या है मौसीकी रसिको? क्या है मौसीकी रसिको? रसिको, क्या है मौसीकी? क्या है? ब्रह्मांडाच्या ज्या सीमा या है रसिको. मौसीकी क्या है? क्या है मौसीकी रसिको? रसिको, आपल्या जगण्याची जी अनुभूती असते, अनुभूतीच्या क्या है मौसीकी रसिको? मौसीकी मतलब जैकी श्रॉफ साहब का पोलियो डोज का एक वीडियो है रसिको. उसने रसिको बोला था की सांगतोय इथे असं नको नको करतोय. ते दिसत नाहीये तुला? काही बोलू नकोस आता. एक शब्द तू तोंडातनं काढायचा नाहीयेस. मी आधीच सांगतोय. काय काय चाललंय? मौसीकी हे करतोय. माफ करा रसिको.
आमिरजी, हा जो ह्याचा बावळटपणा, मूर्खपणा आहे तो सगळ्यांच्या मनातून घालवायला काहीतरी असं एक छान वाजवा बघू. वा वाह आमिरजी, वाह वाह वाह. रसिको हो, इसे कहते हैं मौसीकी, और मैं हमेशा से कहता आया हूं कि मौसीकी अमीर होती है. तर रसिको, मौसीकी काय आहे? मौसीकी हा एक खूप सुंदर असा उर्दू शब्द आहे ज्याचा अर्थ आहे गायन कला, संगीत. हो ना, हो ना, हो ना. तर मौसीकी अनेक वर्ष, पिढ्यानपिढ्या आपल्या बरोबर आहे, आपल्या सोबत आहे, आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेली आहे. हो ना, हो ना, हो ना. तर आज अशा सुमधूर रम्य संध्याकाळी ही मौसीकी तुमच्या मनात किती, कसं आणि कुठे कुठे घर करणार आहे ते आज आपण इथे पाहूया. काही गाणी अशी खूप अप्रतिम असतात जी दैनंदिन आयुष्यात आपल्याला दैनंदिन काम करताना आपसूक आपल्या तोंडात येतात आणि आपण ती अचानक गुणगुणायला लागतो, आपल्याला कळत सुद्धा नाही. हो ना. असंच एक गाणं आता आपण घेणार आहोत. गाण्याचे बोल आहेत हम बने तुम बने. रसिको, 1981 ची फिल्म आहे, एक जुदे केले तुझे केली आहे रसिको, आणि त्याचे संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गायक आहेत लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम. रसिको, एवढा मोठा पोलीस माणूस असूनही इतके सुंदर गाणं गातो, क्या बात आहे. म्हणजे त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे रसिको. कोण पोलीस? SP बालसुब्रमण्यम. SP म्हटल्यानंतरच मला मनात एवढा आदर झाला निर्माण. गप ना जरा, वेडा. तुला SP म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस वाटतंय? अरे SP म्हणजे त्यांचं नाव आहे, श्रीपती पंडिताराध्युल्ला बालसुब्रमण्यम असं नाव आहे त्यांचं. अरे काय सांगताय काय? तुला एवढी वर्ष ते पोलीस वाटतायत? अरे बापरे, त्यांचं गाणं ऐकली दरवेळेला मी सॅल्यूट करतो त्यांना. त्यांचं गाणं ऐकून तुला सल्यूट करायलाच पाहिजे, कळलं का? नाही, मी गायक म्हटल्यानंतर मी असा सॅल्यूट केला असतं ना, असा का केलं? नको रे, नको ना रे करू. तू गाणं सुरू कर ना, तू गाणं. रसिको हो, अविटजी सुरू कर. गम गप मगरे निसा वा वा वा. हम बने तुम बने एक दूजे के लिए, हम बने तुम बने एक दूजे के लिए. उसको कसम लगे जो बिछड़ के एक पल भी जिए. हम बने तुम बने एक दूजे के लिए. I don't like हापूस आंबे, I don't like हापूस आंबे, I don't like हापूस आंबे, I don't हापूस आंबे. बट आई वाटली डाळ करते, बट आई वाटली डाळ करते, आई वाटली डाळ आणि पण करते ती आज नाही इतकी वर्ष करते. आहा, डोंगराला आग लागली पळा पळा, आदा पादा रामोजीचा घोडा. रन फास्ट बेस्ट आली, रन फास्ट बेस्ट आली, रन फास्ट ट्रेन आली. आईचा गो आला. काय चाललंय तुझं? गप रे, ते मधलं आहे त्याच्या. असं नाहीये ते, अरे असं नाहीये रे बाबा. काय गातोय? मला नाही गायचं का? मला वीट आलाय, मला कंटाळा आलाय या माणसाचा. जाऊ दे, प्रेक्षक आहेत, मला मान्य आहे. तू कर काय सिंगल चुकतंय, तुम्ही थांबा ना जरा. डुएट घेऊ नकोस तू. असंच आहे माफ करा रसिका हो, हे पहिलं गाणं आम्ही नंतर घेतो, दुसरं गाणं आम्ही पहिले घेतो. म्हणजे काय, दुसरं गाणं पहिलं घेतो. कुठे ते सगळं सांगायचं. बर, प्रेक्षकांची काही फरमाईश असेल तर सांगा. रसिकांचा फरमाईश होईपर्यंत एक पटकन किस्सा सांगितलं. एक छोटासा किस्सा आहे रसिको. हे छोटे मोठे किस्से असतात ते आपलं आयुष्य बदलून ठेवतात. एकदा रसिको, इसको बोलता है होल्ड करना. नाही तर
हिंसा करायला नको लावूस रे मला. रसिको हा किस्सा आहे मुकेशजी, नितीन मुकेशजी आणि नील नितीन मुकेशजी यांचा. रसिको एकदा रसिको मुकेशजी, नितीन मुकेशजी आणि नील नितीन मुकेशजी त्यांच्या घरी बसलेले होतो. रसिको मुकेशजींनी हाक मारली, ए नील मुकेश. म्हणजे हे जे होते नितीनजी, मुकेशजी जे होते त्यांनी त्यांच्या नातवाला नितीन मुकेशला हाक मारले. तुम्हाला वाटेल की मधला जो आहे नितीन मुकेशजी त्यांना हाक मारली, पण त्या नितीन मुकेशला हाक नाही मारली. रसिको तर हे जे असं करूया आपण, जर मुकेशजी असतील तर आपण असं करूया याच्या पुढे, आणि नितीन मुकेश असतील तर त्याला आपण हे असं करूया. रसिको आणि नील नितीन मुकेशला रसिको काहीच उरलेलं नाही, जो जो सोडू द्या. रसिको त्याला आपण सोडून देऊया. रसिको हे तुम्हाला कळायला सोपं जाईल. रसिको तर ते मुकेशजी होते, त्यांनी नितीन मुकेशजी असे हाक मारली. रसिको तुम्हाला वाटेल की घरात लागलं एवढं मोठं नाव का घेतलं म्हणून, त्यांची ती पद्धत होती. रसिको तर नील नितीन मुकेशला रसिको हे केलं, असं केलं. एक मिनटं आपण इथे क्लिअर करूया. रसिको हे माझं थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. इथे समजा मुकेशजी बसलेले आहेत, इथे बसलेले आहेत नितीन मुकेशजी, आणि इथे बसलेले आहेत नील नितीन मुकेशजी. तर नील नितीन मुकेशजी तुमको बुलाया क्या, तुम वो क्यों देता है. रुको ना यार, तुमको इनको बुलाता है. तर हे जे आहेत इथे बोल नील, तुम इधर क्यों आया. नहीं तुम सर इधर हम रहो, इसका तुम्हारा ये जगह है, तुम इधर रहो प्लीज सर, इधर रहो. हाँ नहीं तुम इधर मत रहो यार, तुम इधर क्यों जाता है, तुम इधर रहो. हरकत नाही. रसिको तर नील नितीन मुकेश जे होते ते इथे असलेला मुकुंद माफ करा रसिको.